नमस्कार मंडळी, कुकिंग विथ वर्षाभर तुमचं स्वागत करते. एका कढईमध्ये आपण बारीक रवा भाजून घ्यायचा आहे. एकदम 0 नंबरचा बारीक रवा आहे हा, कारण याने हलवा खूप छान होतो आणि कच्चा वास येणार नाही यासाठी थोडंसं 1-2 मिनटं भाजून घ्यायचे. थोडासा तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा आता हा खूप छान भाजून झालेला आहे. याचा कच्चा वास पण निघाला. आता ह्याच्यात 4 चमचे तूप टाकून भाजायचं आणि आता हे दुधी भोपळा घेतला आहे मी, एकदम ताजा फ्रेश आहे बघा. आता तो पुढचा भाग काढून टाकायचा आणि त्याच्यातला अर्धा भागच आपल्याला घ्यायचा आहे. आता त्याची सालं काढून घ्यायची. सालं ठेवली तर थोडंसं कडवट लागेल, त्यासाठी हलव्यामध्ये टाकताना नेहमी याची सालं काढूनच घ्यायची. आणि आता तो मोजून चिरून त्यातला पांढरा भाग पण काढून घ्यायचा आहे, कारण बियाचा भाग जास्त पोकळ पण असतो आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी पण असतं, त्यामुळे तो भाजीसाठी छान लागतो. आता हे कापून झाले, धुवून घेऊया आपण. आणि आता किसणीने मोठ्या साईडकडून किसून घ्यायचं आहे. बारीक पण साईडून तुम्ही किसून घेऊ शकता. आता बघा हा पूर्ण किसून झालेले. आता हा रवा पण थोडासा लालसर भाजून झाले. आता आपण त्याच्यात ओतून घेऊया. थोडंसं तूप टाकून मधल्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल. पाणी कमी, चवीपुरतं आता मीठ टाकायचं आणि आता सर्व एकत्र 1-2 मिनटे तरी चांगलं भाजून घ्यायचं. आणि त्याच्यावरती तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. आता गरम दुधामध्ये 1 चिमटभर केशर टाकून घेतले मी. आता मिल्क पावडर पण 1 अर्धी वाटी किंवा 2 चमचेच टाका. आता इकडे गरम पाणी केलेलं, ते 3 ग्लास गरम पाणी ओतून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं त्याला, ते पाणी आटोपर्यंत. बघा आता हे घट्ट असं झाले आणि त्याच्यात केशरचं दूध पण टाकून घ्यावं, कारण हिरवा रंग जर टाकला तर ते कडवट लागेल, त्यासाठी मी पिवळाच रंग टाकून घेते. बघा आता हे एकजीव करून घ्यायचं आणि आता 2 वाट्या साखर टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळली की थोडंसं तूप टाकून त्याला एकदम एकजीव करून झाकण 1-2 मिनटं ठेवायचं. बघा हा किती छान झालं आहे आता हलवा. थोडंसं आता त्याच्यावरती हे थोडं थंड झालं. आता वेलायची पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये हा हलवा काढून घेऊया. इतका छान लागतो ना, थंड झाल्यावर पण खूपच तितका छान लागतो. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद व्हिडिओ बघितला.